आषाढी एकादशी निमित्त अकलूज शहरात येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं मॉक ड्रिल करण्यात आलं। आषाढी एकादशी निमित्त अकलूज शहरात येणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे। त्याच पार्श्वभूमीवर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात जिथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण पार पडते, तेथे पोलिसांनी अतिरेकी पकडणे व बॉम्ब शोधून निकामी करण्याची मॉक ड्रिल आयोजित केली। या मॉक ड्रिल मध्ये क्विक रिस्पॉन्स टीम, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोध व निकामीकरण पथक, दहशतवाद विरोधी पथक, सुरक्षा शाखा, जिल्हा वाहतूक पथक तसेच अकलूज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। ही रंगीत तालीम पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे, बबलू गाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। या सरावामध्ये शाळेसारख्या संवेदनशील ठिकाणी अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सावधगिरीने कारवाई करणे, अतिरेक्यांना निशस्त्र करून ताब्यात घेणे तसेच श्वान पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध घेऊन तो निकामी करण्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अमोल फुले उपस्थित होते।